रेशीम बागमधून निघालेला आवाज देशभरात जातो। एक देश एक शेत मिशनच्या उद्घाटनाच्या वेळेला फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांकडून संघाबाबत गौरवोद्गार। संजय राऊतांनी आरोप करण्यासाठी पुस्तक लिहिलं, अशा पुस्तकाला पुस्तक म्हणता येणार नाही। रावसाहेब दानवेंचा राऊतांच्या पुस्तकावरून टोला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये आम्हाला 15 जागा मिळाव्यात, महापौर पद जर राखीव असेल तर आम्हाला मिळावं, आठवलेंची मागणी। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटामध्ये अस्वस्थता वाढली। ठाकरेंच्या शिवसेनेचे निम्मे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत। 2017-2022 या काळामध्ये 50% नगरसेवकांनी ठाकरेंचा पक्ष सोडला। शरद पवारांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन। पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पवारांचा दादांना फोन। पुरंदर विमानतळाबाबत शेतकऱ्यांशी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याबाबत दोघांमध्ये संवाद झाल्याची माहिती। अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावलं, मी तुम्हाला अर्थमंत्री म्हणून सांगतो, जो लागेल तो निधी मी देईन, मात्र काम कुठेही कमी पडू देऊ नका, नाहीतर जनता तुम्हाला आणि आम्हाला डोळ्यानं मारेल। अजित पवारांचं मुंबई गोवा महामार्गाबाबत रायगडमध्ये विधान। सत्कार समारंभामध्ये गैरहजेरीवरून सरन्यायाधीश भूषण गवईंची वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराजी। कान उघडणीनंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक चैत्यभूमीवर। संसद रत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्राची बाजी। 7 खासदार संसद रत्न ठरले। सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, नरेश मस्केना संसद रत्न पुरस्कार जाहीर, तर श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी, वर्षा गायकवाड यांनाही संसद रत्न पुरस्कार जाहीर। उद्योगमंत्री उदय सामंत लढवणार महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक। कोकणामधील खेळाडूंवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी निर्णय। रत्नागिरीच्या नांदिवडीमधील कबड्डी स्पर्धेवेळी केलं जाहीर। उदय सामंत सध्या रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचेही सदस्य।